सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। लवकरच सुरू होतं ना नवीन वर्ष। गेले 8 दिवस सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन आज संपलंय आणि अधिवेशनामध्ये झालेलं कामकाज आणि घेतलेले निर्णय याला आपण सर्वांनी चांगली प्रसिद्धी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार। हे अधिवेशन आशिष म्हणाला नव्याने सरकार स्थापन झालंय, पण आमचं महायुतीचं सरकार कंटिन्यू झालंय। टीम तीच आहे, मॅच नवीन आहे ना। आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून कामकाज सुरू झालंय महायुती सरकारचं आणि अधिवेशन देखील अतिशय यशस्वीपणे पार पडलेलं आहे। कमी कालावधी असला तरी सुद्धा सरकारने ठरवलेलं कामकाज, निर्धारित केलेलं कामकाज पूर्ण झालं। 17 विधेयक मंजूर झाली। त्या विधेयकांमध्ये अनेक महत्वाची विधेयकं होती। कारागृह सुधारणा, प्राचीन स्मारके आणि इतरही महत्वाची, त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील, अशी महत्वाची विधेयकं देखील मंजूर झाली। पुरवणी मागण्या मंजूर झाल्या 35,788। ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या, लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, बळीराजा वीज सवलत असेल, इतरही ज्या योजना आहेत, या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली। लाडकी बहीण योजना आणि इतर योजना ज्या आहेत, आम्ही ज्या घोषणा केल्यात, ज्याची अंमलबजावणी सुरू झाल्या, त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील, त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही। त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात, त्याच्या बाबतीत चर्चा झाली। राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे। यापूर्वी, यापुढेही देणार। 20,000 रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी घेतला, याचं देखील समाधान आम्हाला आहे। आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारं आहे। आणि मागच्या महायुती सरकारचा जो वेग होता, जी गती होती, त्याला आणखी गती देणार, आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ। महाराष्ट्र आता न थांबता पुढे जाणार। विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले, त्याला सरकारने उत्तर दिलं। महायुती सरकारने आपला शब्द देखील पाळला। या अधिवेशनाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तारही झाला। विधान परिषदेचे सभापती देखील त्यांची नियुक्ती झाली आणि विशेष म्हणजे पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करून केंद्राला आम्ही शिफारसही केली। फक्त एवढंच आहे की अधिवेशन विदर्भात असताना विरोध पक्षाने विदर्भासाठी जे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे ते सभागृहामध्ये, ते दुर्दैवाने उपस्थित न करता पायऱ्यांवर आणि तुमच्या चॅनल समोर जास्त प्रश्न आणि आरोप करण्यामध्ये धन्यता मांडली। तरी सुद्धा ठीक आहे, आम्ही सरकार म्हणून पक्षाला देखील मान सन्मान दिलेला आहे आणि
विरोधी पक्षांनी फक्त यापूर्वी जसं 2.5 वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करून आमच्यावर आरोप केले, प्रत्यारोप केले, पण आम्ही मात्र आरोपाला 2.5 वर्षामध्ये आरोपाने उत्तर नाही दिलं, आम्ही कामाने उत्तर दिलं. आणि म्हणूनच आम्ही काम केलं. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आम्ही घेतले. आम्ही टीम म्हणून तिघांनी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो, सर्वसामान्यांचं सरकार, ते खऱ्या अर्थाने काय असतं हे गेल्या 2.5 वर्षात आम्ही दाखवून दिलं. आणि त्यामुळेच लोकांनी आरोपाला शिव्याशाप देणाऱ्यांना घरी बसवलं आणि आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली, मॅन्डेट दिलं. आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आणि आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे आणि या महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास कसा होणार आहे यावर आम्ही पूर्ण फोकस करणार आहोत. आणि म्हणून विदर्भात देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये अनेक सिंचन प्रकल्प असतील, त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. पैनगंगा, नळगंगा, इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या 2.5 वर्षात आपल्याला माहीत आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सिंचनाचे 2 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती, परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये तब्बल 129 प्रकल्पांना, सिंचन प्रकल्पांना 170 झाले, त्याला मी मान्यता दिली. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार. म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे, त्याच्याही मागे उभं राहण्याचे निर्णय आम्ही घेतले. आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केले त्याच्या पुढे जाऊन NDRF असेल आणि इतर निर्णय असतील, आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी. गेल्या 2.5 वर्षात आपल्याला माहीत आहे, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, परंतु आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 6,000 रुपयाची जी शेतकरी सन्मान योजना दिली, त्या 6,000 रुपये आम्ही टाकले गेल्या 2.5 वर्षात. 1 रुपयात पीक विमा योजना केली. मुख्यमंत्री महोदयांनी सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तो आम्ही यशस्वी करतोय. आणि 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला, तो लागूही केला. आणि म्हणून जे जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली, याचं समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला जाब विचारण्याचं काम यापेक्षा दुसरं काही विरोधकांनी केलं नाही. पायऱ्यांवरच फक्त आता नाटकं म्हणणार नाही मी, पण ते तेवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये धन्यता मांडली. बीडच्या आणि परभणीच्या घटनेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय गांभीर्याने सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि कारवाई देखील केलेली आहे. आणि त्यामुळे ह्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकार करेल. गुन्हेगार किती मोठा असेल आणि कुणाच्याही ओळखीचा पाळखीचा जवळचा असेल तरी सुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार नाही. हे राज्य कायद्याचं आहे, हे राज्य सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहे, आमच्या माय भगिनींच्या रक्षणासाठी आहे. त्यामुळे हे राज्य जे आहे, आमचं सरकार जे आहे, हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आणि त्यामुळे काही लोक म्हणाले मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, हे अधिवेशन विनोदी असल्याची टीका काही लोक करून गेले. परंतु काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस आमदारकीचाही राजीनामा देऊ असं म्हटलं होतं, परंतु ती आमदारकी वाचवण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात आणि त्यांनी हे अधिवेशन विनोदी म्हणणं म्हणजे हाच मोठा एक विनोद आहे. आणि म्हणून बाकी जाऊ द्या, मी जास्ती काही टीका करत नाही. पण
हे अधिवेशन अतिशय बरं. दुसरं, आपल्या सोयाबीन आणि कापसाला सरकारने 5,000 रुपये हेक्टरी मदत केली. त्याचे 4,194 कोटी 96 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला, हेही मी या ठिकाणी नमूद करतो. आणि कांद्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्री स्वतः आपल्या केंद्र सरकारशी संबंधित मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्कात आहेत आणि कांद्याचा भाव जो आहे तो खाली आला आहे. तो 20% जो एक्सपोर्ट ड्युटी आहे ती कमी करावी यासाठी देखील केंद्र सरकारशी आम्ही पाठपुरावा करतोय. त्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल. आणि म्हणून आजचं या आठवड्याभराचं अधिवेशन जे आहे अतिशय यशस्वी झालं. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील मी त्यांचे अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्या पत्रकारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आम्ही आमच्या अधिवेशनातल्या कामकाजाला आणि एकंदरच घेतलेल्या निर्णयाला आपण चांगली प्रसिद्धी दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महायुती वंच्या अभूतपूर्व यशानंतर आता महायुती 2चे कॅप्टन आणि खरं म्हणजे विरोधी पक्षात असताना विदर्भाच्या प्रश्नासाठी सातत्याने झटणारे आज राज्याचे प्रमुख कोणी या ठिकाणी आहेत. आणि एक काळ असं होतं की आम्ही धानासाठी आंदोलन करत होतो, परंतु विरोधी पक्षांनी कुठल्याही शेतकऱ्यांसंदर्भात कुठलाही प्रश्न उपस्थित न करता संवेदनशील मनाने विदर्भाच्या धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस देणारे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावे. आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्यांदाच कुठली वेगळी बातमी बनू नये म्हणून स्पष्टीकरण करतो की राज्याचे आमचे दुसरे सहकारी आणि उपमुख्यमंत्री येऊन बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनेमध्ये जे पीडित आहेत त्यांची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत, म्हणून ते पत्रकार परिषदेत उपस्थित नाहीत. अन्यथा अजितदादा नाराज अशा प्रकारची बातमी कृपया लावू नये. आत्ताच माननीय एकनाथराव शिंदेजींनी आपल्यासमोर संक्षिप्त अशा प्रकारचा आढावा ठेवलेला आहे. हे अधिवेशन 6 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी झालं. त्यापूर्वी 3 दिवस मुंबईमध्ये छोटंसं अधिवेशन झालं होतं. आणि आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक 5 वर्षाने जेव्हा नव्याने निवडणूक होते त्यावेळी पहिलं अधिवेशन हे छोटं अधिवेशन असतं, कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं. इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही. तथापि या 6 दिवसामध्ये भरगच्च अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे. आणि विशेषतः 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित, म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि एक विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आपण पाठवलं आहे. खरं म्हणजे अर्बन नक्षलवाद आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्स या संदर्भात नक्षल पीडित सर्व राज्यांनी असं विधेयक केलेलं आहे, म्हणून आपल्याही राज्यात ते केलं पाहिजे असा अँटी नक्षल ऑपरेशन्स विभागाचा आग्रह होता. म्हणून आपण ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि मी गृहमंत्री होतो त्यावेळेसच आपण याचा मसुदा तयार केला होता. परंतु या संदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्यामुळे त्यावेळेस आम्ही ते मांडलं नाही. आणि आताही विरोधी पक्षाने कुठलीही मागणी न करता आम्हीच हा निर्णय केला की अशा प्रकारचं विधेयक मंजूर करताना कुठेतरी
लोकशाहीची पायमल्ली करायची आहे, विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या जातात, तर संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून सर्वांना आपलं म्हणणं मांडता यावं ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याकरता हे विधेयक आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलंय. जेवढ्या संघटना आहेत ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्या सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळेल. सर्वपक्षीय 21 लोकांची समिती या ठिकाणी ही तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या रिपोर्टवर पुढचं काम हे या ठिकाणी केलं जाईल. आपल्याला कल्पना आहे की जवळपास 35,000 कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत. यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 7,490 कोटी रुपये, कृषी विभागाकरता 2,147 रुपये, उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता 4,112 कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय. ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, त्याच्याकरता 3,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. आज खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे याची जवळपास 1.25 तास मी सविस्तर मांडणी केली आहे. एक प्रकारे सिंचन असेल, उद्योग असेल, गेल्या 2.5 वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे. आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच, पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे, ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल आहे, त्याच्यावर आमचा फोकस आहे. आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील, सिंचनाचे प्रकल्प असतील, उद्योग असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील, असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलंय. कापसाचा बोनस आपण घोषित केलेला आहे. संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं 55,000 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे. सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या 15 वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे. ती अजूनही सुरू आहे. 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे. कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत. सीसीआयमध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही. ती स्थिती तुरीची आहे. खरेदी केंद्र उघडले आहेत, पण मार्केटमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे. त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे. जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे. हे सगळं होत असताना या काळामध्ये आपण एडीबी सोबत देखील एक करार केला आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी मिळून आपल्याला नागपूर मेट्रो करता जवळपास 3,586 कोटी रुपयाचं कर्ज दिलं आहे.
आणि मला सांगताना आनंद वाटतो की याचा व्याज दर जो आहे हा 0.72%, म्हणजे 1% देखील कमी दराने हे कर्ज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि एक्सचेंज रेट हा डॉलर नाही आहे, तो येन आहे. डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन होतं. येन ही आपल्याकरता स्टेबल करन्सी आहे आणि 20 वर्षाचं हे कर्ज आहे. 5 वर्षाचा मोरटोरियम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता नागपूर मेट्रो टप्पा 2 याला गती या माध्यमातून मिळणार आहे. जवळपास 43 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि नागपूर परिसरातल्या 10 लाख प्रवाशांना याचा लाभ मिळणार आणि नागपूर जिल्हा हा शहराशी या टप्प्यामुळे जोडला जातोय. यासोबत आपली जी मित्रा संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते हे आमचा प्रयत्न असा आहे की 1000 लोकसंख्येची जी गावं आहेत या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडायचं. त्या संदर्भात एशियन डेव्हलपमेंट बँकेशी करार आपला झाला. कौशल्य विकासाचे 500 केंद्रांच्या अपग्रेडेशनचा आपला करार झालाय. आणि मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी बांबू मिशन सुरू केलं. बांबू हा शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्यामुळे बांबूच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्याकरता अर्थपुरवठा एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला करणार आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी आपण करार केलेला आहे. या अधिवेशनामध्ये जी काही बिलं आपण मंजूर केली त्यातली काही बिलं अत्यंत महत्वाची आहेत, ज्याच्यामध्ये तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये आपण परिवर्तन केल्यामुळे जो छोटा प्लॉट धारक होता त्याचं घर असून देखील त्याच्या प्लॉटचं नियमितीकरण होऊ शकत नव्हतं, ते नियमितीकरण आता होऊ शकणार आहे. खरं म्हणजे याचा निर्णय आपण मागच्या काळातच घेतला होता, पण 25% आपण त्याच्यावर दंड लावला होता. त्यामुळे 5-7 वर्षात एकही ऍप्लिकेशन आपल्याकडे आली नाही. तो दंड 5% करण्याचा निर्णय आपण घेतला. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ जे आहे या विद्यापीठाला रतन टाटांचं नाव देण्याचा कायदा हा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे एक नवीन संकल्पना त्याचा कायदा आपण मंजूर केलाय, क्लस्टर विद्यापीठ. क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणजे समूह विद्यापीठ. यूजीसीने आता त्या ठिकाणी एक एडेड कॉलेज असेल आणि 4 अनएडेड कॉलेजेस असतील तर तुम्हाला क्लस्टर विद्यापीठ करता येतं. अशा प्रकारचा एक नियम तयार केला, त्याचा कायदा आपण तयार केलाय. दुसरं, महाराष्ट्र खासगी विद्यापीठे यामध्ये 3 नवीन विद्यापीठ आपल्याकडे होत आहेत आणि त्यातलं एक जे पुण्याला नयनता विद्यापीठ होत आहे ज्याचा कायदा आपण केला आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या 10 प्रमुख उद्योजकांनी एकत्रित येऊन सेक्शन 8 कंपनी तयार केली, नॉन प्रॉफिट कंपनी तयार केली आणि या लोकांनी हैदराबादमध्ये जमीन घेऊन तिथे हे विद्यापीठ तयार करायचा निर्णय घेतला होता. मी स्वतः त्यांना विनंती केली की तुम्ही महाराष्ट्रात करा, आम्ही तुम्हाला वेगानं सगळ्या प्रकारच्या मान्यता देऊ. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि आता त्यांचं विद्यापीठ सुरू होत आहे. हे देशातलं एक आगळं वेगळं आणि ज्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील आणि जागतिक विद्यापीठाशी कॉम्पिटिशन करू शकेल अशा प्रकारचे विद्यापीठ आता पुण्यामध्ये तयार होत आहे. दुसरं, आपण आपल्या गड किल्ल्यांवर जे लोक घाण करतात, दारू पितात, त्यांच्याकरता शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आपण विधेयक पास केलं. हैदराबाद इनामे व रोज अनुदाने या संदर्भातला कायदा मंजूर केला, ज्यामुळे मराठवाड्यामध्ये
ज्या जमिनीवर लोक बसलेले आहेत आणि ते कुठेतरी निजामाच्या काळच्या जमिनी असल्यामुळे त्यांना वर्ग 2च्या जमिनी म्हणून ट्रीट केलं जातं, त्या वर्ग 1च्या म्हणजे त्याची मालकी त्या लोकांना देण्याचा निर्णय आपण केला. धाराशिव सारखं पूर्ण शहर हे वर्ग 2च्या जमिनीवर आहे. आता त्यांना वर्ग 1च्या जमिनीत ते कन्व्हर्ट करून घेता येईल. त्याचबरोबर महाराष्ट्र आपलं जे नॅशनल लॉ स्कूल आहे छत्रपती संभाजीनगरचं, त्याच्या नावामध्ये बदल करून औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर करणं असेल. आणि एक अत्यंत महत्वाचं विधेयक महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक आपल्याकडे 1894 आणि 1900 म्हणजे जवळजवळ 125 वर्षापूर्वीचं कारागृह विधेयकावरच आपले कारागृह प्रशासन हे काम करत होतं. आता इतक्या 125 वर्षानंतर नवीन अशा प्रकारचा हा कायदा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये आम्ही काम केलंय आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम या अधिवेशनामध्ये आम्ही केलेलं आहे. आपण सर्वांनी या अधिवेशनाला जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि काही 1-2 प्रश्न असतील तर आपण ते करूया. खाते वाटप लवकरच होणार आहे. लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं. नागपूरशी संबंधित 2 प्रश्न आहे. नागपुरात अधिवेशन होते आहे. भारतामध्ये असं एकही शहर नाही जिथे 4-4 विकास प्राधिकरण काम करतात. नागपूर एकमेव शहर आहे जिथे महामेट्रो आहे, NMRD आहे आणि नागपूर सुधार प्रन्यास आणि महानगरपालिका. मागच्या टर्ममध्ये तुम्ही नासुप्र बरखास्त करण्याचं हे केलं होतं. मात्र आमदार नितीन राऊत पालकमंत्री बनल्याबरोबर उद्धव ठाकरे सरकारमध्ये नासुप्रला पुनर्जीवित करण्यात आलं. यावेळेस ते नासुप्र पुन्हा बरखास्त होणार का? विचाराधीन आहे, त्या संदर्भात योग्य निर्णय करू. मुंबईचे राष्ट्रीय महत्वाचा प्रश्न आहे. बेस्ट जगावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने बेस्ट प्रशासनाला सांगितलेलं आहे की तुम्ही निधी आमच्याकडे मागू नका, सरकारकडे निधी मागा. सरकारची बेस्ट बसवण्यासाठी भूमिका काय असणार? बेस्ट ही मुंबईची लाईफलाईन आहे. अनेक मुंबईकरांना ती सेवा देते. एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बेस्टला बसेस घेण्याचा निर्णय देखील आपण केलेला आहे. मोठ्या प्रमाणात नवीन बसेस घेण्याकरता ऑर्डर देखील प्लेस केलेली आहे. आणि बेस्ट ही नीट चालली पाहिजे याकरता राज्य सरकारही मदत करेल आणि महानगरपालिकेलाही मदत करायला सांगेल. असं आहे, मी कालही सांगितलं, कोणालाही सोडलं जाणार नाही. पोलीस सगळ्यांचा मागोवा घेत आहेत, सगळ्यांना अटक होईल. दादरमध्ये सुद्धा एक व्हिडिओ आला दादरमध्ये फळ विक्रेते सुद्धा आता बांगलादेशी आहेत. याआधी नितेश राणे यांनी सातत्याने या मुद्द्यावरती प्रकाश टाकलेला आहे. सरकारची भूमिका काय असेल? सरकारची भूमिका पक्की आहे. जे अवैधरित्या मुंबईमध्ये राहतात अशा बांगलादेशी नागरिकांना शोधणे आणि त्यांना डिपोर्ट करणे ही सरकारची भूमिका आहे आणि हे काम आम्ही सुरू केलेलं आहे. सीएम साहब, आपने एक प्रमुख 2 मुद्दे उठाए थे आपके भाषण में. एक तो नक्सल, अर्बन नक्सल का काफी मुद्दा जो भारत के खिलाफ, देश के खिलाफ राज्य में एक साजिश और अराजकता निर्माण करने का काम कर रहे हैं. उनकी 15 नवंबर को मीटिंग हुई थी. पहला मुद्दा है उसको लेकर, और आज एजेंसी ने कुछ जगह पर रेड भी की है. दूसरा, और टेरर फंडिंग को लेकर इस चुनाव में जिस तरह से प्रयास किया गया, दोनों प्रश्नों पर आपसे जवाब रहे. देखिए, अर्बन नक्सल के मामले में मैंने ये बात कही है कि राहुल गांधी इन्होंने चुनाव में भारत जोड़ो अभियान इसका इस्तेमाल किया. तकरीबन 180 संगठनाएं इसमें काम कर रही थी. इनमें से कई संगठनाएं ये फ्रंटल ऑर्गेनाइजेशन, जिसको बोली भाषा में अर्बन नक्सल कहते हैं, फ्रंटल ऑर्गेनाइजेशन के रूप में काम करती है. और मैंने महाराष्ट्र की असेंबली में
सबूतों के साथ ये कहा कि हमने इनको फ्रंटल ऑर्गेनाइजेशन नहीं ठहराया। 2010 में, 2011 में, 2013 में और 2014 में महाराष्ट्र में जब उस समय की कांग्रेस एनसीपी की सरकार थी और केंद्र में भी जब यूपीए की सरकार थी, उस समय महाराष्ट्र की असेंबली में आर पाटिल साहब ने दिए हुए जवाब हो या केंद्र में केंद्रीय मंत्री ने दिए हुए जवाब हो, उन जवाबों में जो लिस्ट दी हुई है फ्रंटल ऑर्गेनाइजेशंस की, उसी लिस्ट में से कई ऑर्गेनाइजेशंस ये भारत जोड़ो अभियान का पार्ट है। और सबूत के तौर पर हमारे पास चुनाव के समय की कई निमंत्रण पत्रिकाएं हैं जो इन ऑर्गेनाइजेशंस ने महाविकास आघाड़ी के लिए निकाली हुई है। इसलिए भारत जोड़ो अभियान में बड़े पैमाने पर जो लोग काम कर रहे हैं ये फ्रंटल ऑर्गेनाइजेशंस है, ऐसा हम नहीं, यूपीए की सरकार ने और उस समय की कांग्रेस एनसीपी की सरकार ने अपने रिपोर्ट्स में कहा है। यही बात मैंने सामने लाई है। हम विचार करेंगे उसका। अल्पकालीन चर्चेदरम्यान आपण दिलेल्या उत्तरात विरोधकांचं असं म्हणणं आहे की परभणी जिल्ह्यात सोमनाथ सूर्यवंशीला न्याय नाही मिळाला। विरोधकांनी माझं मला असं वाटतं की माझं भाषण जयंत पाटलांनी नीट ऐकलं असतं तर हे प्रश्न त्यांनी निर्माण केले नसते। मी 3 गोष्टी सांगितल्या। पहिली गोष्ट, 2 वेळा मॅजिस्ट्रेट समोर मॅजिस्ट्रेटनी त्यांना विचारलं तुम्हाला मारहाण झाली आहे का? त्यांनी सांगितलं नाही। ही पद्धत असते, विचारावं लागतं। ते मॅजिस्ट्रेटनी त्यांना ते नोंदवावं लागतं, ते नोंदवून ठेवलेलं आहे। ते जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये होते तेव्हा पोलीस कस्टडीतले सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत, कुठलाही टाइम लॅग नाही आहे त्याच्यामध्ये, कुठेही त्यांना मारहाण झाल्याचं दिसत नाही। तिसरं, त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन झाली, मी जे सांगितलं की आपण जे सगळे दाखवतो आहोत ते पोस्टमॉर्टम रिपोर्टचं कव्हर दाखवतो आहोत, पण जी डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन झाली त्याच्यामध्ये त्यांना श्वसनाचा दुर्धर रोग आहे हे तेव्हाच नमूद करून ठेवलेलं आहे, हे मी सांगितलं। तथापि एवढं सगळं झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना, पोलीस स्टेशनमध्ये असताना नाही, जेलमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या फ्रंट पेजवर मल्टिपल इंजुरीज असं लिहिलेलं असल्यामुळेच आपण त्याची न्यायालयीन चौकशी करतो आहोत की ज्या न्यायालयीन चौकशीतनं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे। हे लपवण्याचं कुठलंही कारण नाहीये। राहुल गांधी आ रहे हैं, राहुल गांधी सोमवार की दिन आ रहे हैं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं सन्मान निधीचं कसं? मला असं वाटतं तुम्ही ऐकलं नाही, याचा अर्थ मी जे उत्तर दिलं ते तुम्ही ऐकलं नाही। फ्रंटल संघटना आहे त्याच्यावर कारवाई करणार आहे का महायुती सरकार? आता नाही, असं आहे की त्या संदर्भातल्या काही याच्यावर मागच्याही काळात कारवाई झालेली आहे, काही यूएपीएच्या माध्यमातून काही कारवाई झालेली आहे, त्यामुळे जिथे आवश्यकता असेल तिथे कारवाई होईलच। सर काठमांडू में सर असं आहे की दीक्षाभूमीला ज्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। ज्या जागेचं तुम्ही या ठिकाणी सांगताय ती कृषी विभागाची केंद्राची एक छोटीशी जागा आहे, ज्याची मागणी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे। आम्ही केंद्राला विनंती केलेली आहे की ती जागा त्यांनी द्यावी। असं आहे की मुळामध्ये जे काही आपले मंदिरं असतील किंवा इतर धार्मिक स्थळं असतील
यांच्या कंट्रोलचे वेगवेगळे कायदे आहेत. मुस्लिमांकरता वक्फ आहे, काही ठिकाणी ट्रस्ट आहेत आणि काही ठिकाणी आपण कायदे केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच पद्धतीनं आपण आत्ता चाललो आहोत. पण अध्यक्षांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे, त्याचा कायदेशीर अभ्यास करावा लागेल. सौ दिन नहीं चला, लेकिन पिछली सरकारों के तुलना में सबसे ज्यादा दिन हमने चलाया. और प्रॉब्लम तो ये है कि विरोधी पक्ष के लोग पहले दिन मांग करते हैं कि 2 हफ्ते और बढ़ाया जाए, और जब 2 हफ्ते हो जाते हैं तो आधे बेंचेस विरोधी पक्ष के खाली होते हैं. हमको प्रॉब्लम आता है कि कोरम जितने भी लोग वहां उपस्थित नहीं होते. तो हमने तो हमेशा प्रयास किया और आगे भी हमारा प्रयास रहेगा. और मैं आज भी आपको बताता हूं, हमारे 7 सालों का आप हिसाब निकालिए. उद्धव जी ने तो चलाया ही नहीं, 2-3 दिन चलाते थे. लेकिन हमारे 7 सालों का आप हिसाब निकालिए, देश के किसी भी विधानसभा से ज्यादा, किसी भी विधानसभा से ज्यादा हमने महाराष्ट्र की विधानसभा चलाई. अनेक आमदारांनी दांडी मारली. चला अनेक आमदारांनी दांडी मारली. चला, सगळ्यांचे फार फार धन्यवाद. तर अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडलेली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. खातेवाटप सुद्धा आज किंवा उद्या होईल या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे.